तंबाखू दे की जरा तंबाखू. तंबाखू पाहिजे बाई तुला का बराचशा पोरा का जरा काही ना जातच का तिकडे चारीला पालवाय होई तरीच म्हणलं दुसरं ठाण कुठं गावना झालं या डोळ्याचं ऑपरेशन झालंय काय सुधरला झालंय चारीला देवा रे देवा देवा देवाचं घेऊन नवगाचं नाव देवाचं घेऊन नवगाचं नाव लागलंय माझ्या गावाचा राव हळूहळू ह्याच्या मनातलं काय लागलंय माझला कळू ए म्हाताऱ्या पावती कर जरा पावती. कसली ना भाग्या कल्याण ज्योतिबाच्या डोंगराच्या माग मी गावातली सगळी 3 लग्नाची पोरं मोठ करणार आहे मोठ. दादा एवढा कुठं थांबलायस अगं काय सांगू आता तुला कुणी या लग्नाचं ख्यात काढले कुणास ठाऊ. अरे मग बघायची एखादी पाहुण्या पायातली पाहुण्यातली त्यांच्या तर आईला लावला अंगारा मी ग नळ असली एक सारखा उमाजीच होत्या आणि पोरगी काढा म्हटलं की 6 महिने फिरकत नाही तर अरे वय एखादा लेझेल पैसा आणि द्यायचे 40,000 उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय एजंटच्या बी आईला लावला मी अंगारा सगळं पैसे उकळायचा धंदा 1000 रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडवून एक पोरगी धावत्यात आणि वर येता येता आपली कामं त्यातनच करून घेत्यात. अरे येताना तर पोरगी धावाय नेला आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची मस द्यायची आहे का मस. असं करते तसेच आहे ना बाटकी तुम्हाला नाही कळायचं तुमचं आपलं येडे झाले लगीन आम्ही मारतोय चकाट्या म्हणा असं का अहो तू हेड्या होता हेड्या त्यात पोरगीच्या आईचं कौतुक पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे हिनं तर गावातला एक बचत गट आणि दिशा उपसंच राखल्या नाहीत आणि म्हणते फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर ग काय सांगायचं आबा तुमच्या वेळचं दिवस वेगळं आणि आमच्या वेळचं दिवस वेगळं लगीन असतंय पोरगीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असते तिच्या आईच्या. काय सांगायचं पोरगीच्या आईचं कौतुक सगळ्या गावाला तोंडवर करून सांगते माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली. अक्का वय वय याची अक्का लई शिकली वयात आल्यावर भकली आणि रंकाळावर जाऊन वखली सांग तिची अक्का अरे अक्का का दिसतीय छक्का. काय सगळा खुल्याचा बाजार खाय नुसता परत पोरांनो तुम्ही चांगल्या भेटची दिसतायसा काय काय काम करतायसा कामाचं वय हाय की HDFC आहे हो म्हणजे बँक काय मला की आता तुम्ही लय हुशार आहेस नी HDFC म्हटल्यावर लगेच बँक सुचली. आबा बँकेत नाही हरिबा दादोबा फरसाणी केंद्र खात्यावर तिथं रे काका मग काय शात भात काय हाय का नाही हाय की तर 10 गुंठ 5 गुंठ्यात फरसाणा केलाय आणि 5 गुंठ्याचा मका चिवडा आहे. काय खातुकडे आता बोलायची बोलत्यात बरं एक बोलू बघ नको कोण म्हणले का तोंड धरलंय का काय सगळ्या गावाचं ऐकून दमलोय तू आणि काय सांगणार आता आबा सांग बाबा सांग. अरे माझ्या 2 नाटके आहेत का माझ्या वागा तू ऐकत घे त्यांच्या आई बाप कोरोनाच्या नाट्यात गेले तसल्या झपुक्याला आबा टिकलाय म्हणजे कौतिकच आहे म्हणायचं. तर काय अरे आतापर्यंत मीच त्यासनी जत्तार केलंय मला काय आता झेप ना गावात पार आणि पार माझ्या घरापासून गिरक्या घालते मग बघा त्याची मने एकदा चिंता येतात का
इतक्या दिवस वाट बघतोय टाकूया गड लागला मासा गळाला तर लागला चल काय चल चल चल
आणि दातीचकू नको. बाळू आता तुझ्या बायकोला सांग. भेटतोय का काय खावण्या? नाही सांग की. सांगतो की. नंदे ए नंदे, हो नक्की. घे नाव एक चांगलं नाव दे. सुट्टी घेऊ नको. मग भेटते की काय? येते की. ऐका मंडळी, संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम घालू. संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम घालू. आणि मी याची पाडी आणि हा माझा वळू. काय पायात गोळून कमराला धरत आलो. आई घे 6 महिने झालं बायकोन नुसता असा पाठ खायला आणलाय मला. रात बघना का झाडा बघना, सारखा कामाला लावते. अहो हे करा, अहो ते करा. अहो आज हे सपलंय, उद्या ते सपलं. आई आयो आई गे घायला. तुझ्या बायकोचं राहू दे. माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागत्या. आणि साधन आई कोर्नॅटो मागतीये, कोर्नॅटो. अरे काळू, तुझी कोरण्यातो तर माझीला कुल्फी लागते, कुल्फी. अरे तुझ्या बायकोपेक्षा माझीच बायको लई वांड आहे. छे अरे तुझा काहीतरी गैरसमज आहे मर्दा. माझीच बायको लई वांड आहे असं म्हणतो. मग होऊनच जाऊ दे. लागली पैस कोणाची बायको लई वांड आहे बघूयाच आपण. आता एकदा हातच्या टाकला आरसा कशाला बघूया. चल होय तर हे म्हणजे म्हणजे बाहेर नंदे 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 पाटकन बाहेर. अरे काय झालंय बोंबलायला? काय जीव जायला लागलाय का काय? अगं म्हणजे ही नंदी तुला म्हणतीय लाली लिस्टिप लावत्या तरी पण चितुंद्री वाणी दिसतीय. अशी म्हणाली होय? होय तिला हिसकच दाखवते. तुला उठला पटकीचा फोड तुला. अगे मी तर काय तुला सोडते की काय? थांब, तुझ्या झिंजेत उपळून हातात देतो मी. आता तुझ्या झिंजेला कांदा बांधीन मी. अगं माझ्या नवऱ्याला काय म्हणतेस ग? माझ्या नवऱ्याला काय म्हणतेस तू? अगं पहिला तू बोललीस ग. अगं तू बोललीस. अरे का बसा. अरे बास के ये म्हणलं तरी आधी मोहरच बांधती. घरात ऐकत नाही की नाही, निदान बाहेर तरी ऐकते. 4 चौकात एवढ्या गर्दीत माझी आबरू घाली होतीस का? असू दे. भांडा आज जो तुमचा स्वभावच आहे. बायकासनी भांडल्याशिवाय जमत नाही. तर कसं भांडा? जरा प्रेमानं भांडा. तालाच भांडा. हा असं म्हणता सवय. मग ऐका. डोळा मारून पुरुष फुलवतेस तुझ्यासारखी नटरंगी. तोंड घुमट एकाला लावून बोंबलत हिंडळ लावतेस ग.
नांदा